कोल्हापूरच्या जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव, नांदणी, धरणगुत्ती आणि संभाजीपूर या परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झालाय। 1.5 ते 2 तास कोसळलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांवरील पत्र्यांच्या शेड उडाल्या तर अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काही काळ वीज पुरवठा खंडित केला होता, तर जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोडचं अलीकडेच डांबरीकरण करण्यात आलं होतं। मात्र रस्त्याची उंची वाढली, त्यामुळे अपुऱ्या निचरा व्यवस्थेमुळे पावसाचं आणि नाल्याचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलंय। याच संदर्भातली अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, सध्या कोल्हापूरमधली परिस्थिती काय आहे? हा तर फक्त मान्सून पूर्व पाऊस आहे, मात्र जी कामं झालेली नाहीयेत त्यामुळे ही वस्तुस्थिती समोर आली आहे। बरोबर आहे कस्तुरी, जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव या संपूर्ण भागामध्ये नान्नी सुद्धा एक गाव आहे, ज्या भागात खूप जोराचा वारा काल सायंकाळच्या सुमारास सुटला होता आणि त्यानंतर अर्थातच मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो झाला। अगदी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे आणि शेड देखील जे आहे ते उडाल्याची घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत। मोठं नुकसान जे आहे ते या पावसामुळे झालेलं आहे। दुसरीकडे ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला की निचरा जो आहे तो अनेक ठिकाणी पाण्याचा झाला नसल्यामुळं, काही ठिकाणी रस्त्याची उंची वाढवण्यात आल्यामुळं काहींच्या घरामध्ये देखील पाणी जे आहे ते शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याचे व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत। त्यामुळे निश्चितच मान्सून पूर्व पाऊस हा आहे। मान्सून जेव्हा सुरुवात होईल त्यानंतर आता काय परिस्थिती होईल हे देखील आता वेगळं सांगण्याची गरज नाही। मात्र या मान्सून पूर्व पावसामुळे एकीकडे हे नुकसान झालं असलं तरी दुसरीकडे उकाड्यानं हैराण झालेल्या लोकांना मात्र दिलासा मिळालेला आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। कोल्हापूरमधल्या जयसिंगपूर असू दे, शिरोळ असू दे, उदगाव, नांदणी, धरणगुत्ती किंवा संभाजीपूर या सगळ्याच परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झालाय। 1.5 ते 2 तास हा पाऊस कोसळला, त्यामुळे एकीकडे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला, पण दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडालेत, अनेक ठिकाणी झाडं उन्मळली आहेत। प्रशासनानं काही काळ वीज पुरवठा खंडितही केला होता, त्यामुळे जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोडचं अलीकडेच डांबरीकरण केलं होतं, पण रस्त्याची उंची त्यात वाढवली गेली। पण अपुरा पाण्याचा निचरा जे होतो त्या व्यवस्थेमुळे नाल्याचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलं आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। नागरिकांना मान्सून पूर्व पावसाचाच फटका बसलाय, त्यामुळे जेव्हा मान्सून सुरू होईल तेव्हा नेमकी या शहरांची अवस्था काय असेल ही बघण्यासारखी असेल, कारण हे जे पाणी आहे ज्याचा निचरा झालेला नाहीये ते आता लोकांच्या घरात शिरत आहे।